संत तुकोबारायांचे अभंग हे जीवनामध्ये सारासार विचार करावयास आणि सारासार योग्य तो निर्णय घेण्यास नेहमीच उपयोगी पडतात. संत तुकाराम महाराज आपल्याला आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा सामना करताना कशामध्ये जास्त लक्ष घालावं किंवा कोणत्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतून ठेवावं जेणेकरून रोज पडणारे प्रश्न हे पडणार नाहीत, किंबहुना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजतेनं आणि सोप्या पद्धतीनं मिळतील. आपल्या आयुष्यामध्ये असे अनंत प्रश्न असतात की ज्यांचं उत्तर शोधण्यासाठी आपण आयुष्य खर्च करतो, परंतु योग्य समाधान प्राप्त होणारं उत्तर मात्र आपल्याला सापडत नाही. अनेक लोकांचे आपण अनेक उत्तर ऐकतो आणि मग स्वतः आपण त्या उत्तरांमध्ये गुरफटून जातो. जसं चक्रव्यूहामध्ये आपण फसून जाऊ शकतो, त्याचप्रमाणे ह्या भेटलेल्या उत्तरांमध्ये फसून जातो. कारण कोणतं उत्तर खरं आणि कोणतं उत्तर आपल्याला योग्य पडणार आहे याचा आपल्याला निवाडाच करता येत नाही. म्हणून संत तुकोबारायांचे अभंग जीवनामध्ये सारासार दिशा देण्याचं काम करतात. नाम साराचे ही सार, शरणागत यमकिंकर, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम, जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्हा कोळी, तुका म्हणे वर्ण काय तारक विठोबाचे पाय. संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की त्या विठोबाचे नाव जे आहे हे साराचेही सार आहे. असे आपण अनेक सार आयुष्यामध्ये शोधत असू, परंतु खरं साराचं सार जर काय असेल तर ते त्या विठोबाचं नाव आहे. आणि ह्या नामस्मरणापुढे यमाचे किंकर देखील या दासापुढे शरणागती पत्करतात, एवढी महती या नामाची आहे. या आयुष्यात किंवा जीवनात उत्तमात उत्तम जर काय असेल तर ह्या पुरुषोत्तमाचं नाव आहे, जे की आपण जपल्याने सर्व अनंत पीडा आपल्या नष्ट होतील, मन एकाग्र होईल, आलेल्या अडचणीचा संकटाचा सामना करण्यासाठी ध्येयशक्ती प्राप्त होईल. यापुढे जाऊन संत तुकाराम महाराज म्हणतात की वर्णद्वेष कशाला करायचा, वर्णाचा काय येथे संबंध आहे, या नामस्मरणाने वाल्या कोळी देखील तरून गेला आहे. म्हणून शेवटी संत तुकाराम महाराज सांगतात की आता किती आणि काय वर्णन करावे, शेवटी विठोबाचे पायच ह्या सर्वच गोष्टीचे तारक आहेत. म्हणून आपण जर ह्या पायाशी लीन होत असू, या चरणाशी जर आपण आपलं सर्वस्व सोडून मुक्त चिंतनानं जीवन जगत असू, तर डोक्यावरचं ओझं निघून जाईल, अडीअडचणी पीडा संकट सर्व टळून जातील. आलेल्या अडचणींचा सामना कसा करावा याबद्दल एक शक्ती प्राप्त होईल आणि हीच शक्ती आयुष्याला आपल्या दिशा देणारी ठरेल. जे जे काही संकट असतील ते सर्वस्व त्याच्याकडे सोडून जर योग्य यशाची वाट धरली, सत्याची कास धरली, प्रामाणिकपणाची जर आवड जोपासली, चांगलं करण्याची जर सवय लावली, तर हे सर्व मिळणं देखील काही दूर नाही आहे. जय जय रामकृष्ण हरी.